नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ नाव घेताय, पूजा करता, नमस्कार करता, पण तरीही आयुष्यात अडचणी कमी होत नाहीत. कधी विचार केला आहे का की कदाचित आपण नकळत काहीतरी चूक करत आहोत? स्वामी रागावतात का की ते फक्त संकेत देतात? सत्य हे आहे की स्वामी कधीच रागावत नाहीत, जसं आपण माणसं रागावतो. पण ते संकेत देतात. आणि जेव्हा आपण ते संकेत समजत नाही तेव्हा समस्या वाढतात. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत त्या 7 चुका ज्या बहुतेक भक्त नकळत करतात. पहिली चूक, आपण फक्त अडचणीच्या वेळी स्वामींचं नाव घेतो. सगळं ठीक चालू असताना आपण त्यांना विसरतो. पण जेव्हा समस्या येतात तेव्हाच आपण त्यांच्याकडे धाव घेतो. एका भक्ताच्या आयुष्यात असंच होत होतं. तो फक्त अडचण आली की स्वामींचं नाव घ्यायचा आणि मग म्हणायचा की काहीच फरक पडत नाही. पण एक दिवस त्याला कळलं की भक्ती ही गरजेपुरती नसते, ती सतत असावी लागते. आणि त्याने रोज मनापासून नाव घ्यायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. दुसरी चूक, नाव घेताना मन दुसरीकडे असणं. आपण तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हणतो, पण मनात विचार काहीतरी वेगळेच चालू असतात. अशा वेळी ती भक्ती पोहोचतच नाही. कारण शब्द नाही, भावना महत्वाची असते. एक स्त्री रोज जप करायची, पण तिचं मन सतत चिंता, राग आणि विचारांनी भरलेलं असायचं. आणि म्हणूनच तिला शांतता मिळत नव्हती. जेव्हा तिने पूर्ण लक्ष देऊन नाव घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिला आतून शांतता जाणवली. तिसरी चूक, लगेच परिणाम अपेक्षित ठेवणं. आपण 2 दिवस जप करतो आणि लगेच म्हणतो काहीच होत नाही. पण भक्ती ही व्यवहार नाही, ती एक प्रक्रिया आहे. स्वामी लगेच सगळं बदलत नाहीत, ते योग्य वेळी बदल घडवतात. एका माणसाने फक्त 3 दिवस जप केला आणि सोडून दिलं, पण नंतर त्याने संयम ठेवला आणि काही महिन्यात त्याच्या आयुष्यात बदल झाला. चौथी चूक, इतरांशी तुलना करणं. त्याचं काम झालं, माझं का नाही? ही विचारसरणी भक्ती कमकुवत करते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. स्वामी प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. 5वी चूक, भीतीने भक्ती करणं. काही लोक भक्ती करतात कारण त्यांना भीती वाटते, नाही केलं तर काही वाईट होईल. पण खरी भक्ती प्रेमातून येते, भीतीतून नाही. 6वी चूक, स्वामींवर पूर्ण विश्वास न ठेवणं. आपण नाव घेतो पण आतून शंका ठेवतो, हे खरंच काम करेल का? आणि ही शंका सगळं थांबवते. विश्वास नसताना भक्ती अपूर्ण राहते. 7वी आणि सर्वात मोठी चूक, संकेत दुर्लक्षित करणं. स्वामी थेट येऊन सांगत नाहीत, ते संकेत देतात. स्वप्नातून, मनातून, परिस्थितीतून. पण आपण ते इग्नोर करतो आणि मग म्हणतो काहीच होत नाही. सत्य हे आहे, स्वामी रागावत नाहीत, पण ते शिकवतात, ते थांबवतात, ते मार्ग दाखवतात. आणि जो हे समजतो तो बदलतो आणि त्याचं आयुष्य बदलतं. आजपासून एक छोटा बदल करा. फक्त नाव घेऊ नका, मनाने घ्या, विश्वासाने घ्या आणि जे संकेत मिळतात त्याकडे लक्ष द्या. कारण कदाचित स्वामी तुमच्याशी बोलत आहेत. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.